निसर्गाच्या सानिध्यात कायमच आनंद अनुभवायला मिळतो। सध्या चिखलदराचं हे निसर्गाचं रूप अधिक फुललेलं आहे, धबधबे प्रवाहित झाले आहेत। त्यामुळे सध्या चिखलदरा या परिसरामध्ये अनेक पर्यटक गर्दी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर लहान बाळाला कडेवरती घेत, मुलीला सुद्धा घेत या ठिकाणी चिखलदराचे हे धबधबे पाहण्यासाठी आलात, काय वाटते? मनापासून खूपच आनंद वाटत आहे, सुख वाटत आहे आणि असं वाटत आहे की म्हणजे नागपूरवरून आल्यावर असं वाटते की गरमीमुळे आता काहीतरी राहत आहे। तर खूप छान वाटते। मी सगळ्यांना बोलेल की नक्की या, इथे चिखलदरा हे स्थान आहे, भीमकुंड स्थळ आहे। इथे नक्की तुम्ही तुमच्या परिवारासोबत या आणि एन्जॉय करा, तुम्हाला पण एकदम छान वाटेल आणि मन प्रसन्न होईल। छोटी दिदी सुद्धा आले। दिदी, तू आता धबधबा बघतेस, कसं वाटतं तुला? खूप मोठा पाऊस येतोय, छान वाटतंय। आज शाळेतून या ठिकाणी आले, निसर्ग बघतेस, झाडी बघतेस आणि धबधबा सुद्धा आहे, खूप धुकं सुद्धा आहे, कसं वाटतंय तुला? अच्छा, छान वाटतंय। ठीक आहे, तुम्ही बघताय की फॅमिलीला घेऊन या ठिकाणी आल्यात। खरं तर हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे, काय अनुभवत आहे सध्या तुम्ही या ठिकाणी? सध्या अनुभव असा आहे की म्हणजे व्यक्त करण्यासारखा नाही आहे, खूप छान आहे। नागपुराची एवढी ऊन गरमीच्या नंतर आता आम्हाला काहीतरी राहत येत आहे याच्यामध्ये। आणि आम्ही इथं नागपूरहून आलो आहे, स्वतः आमची फॅमिली आहे लहानशी, तर आम्ही फिरायला आलो आहे, आनंद घेतो आहे याचं। ऑफिसच्या कटकटीपासून आम्ही हे आपलं म्हणजे थोडं शांतसाठी आलो आहे, तर खूप छान वाटत आहे। खरं तर कालपासून नागपूरमध्ये अगदी भरभरून पाऊस पडतो, आज शाळेला सुट्ट्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही सध्या या ठिकाणी वर्षा विहार करता। नाही तसं नाही, आम्ही कालच आलो होतो, म्हणजे पाऊस येण्याच्या आधीच आम्ही निघालो होतो, त्यानंतर इकडे पाऊस झाला आहे। निसर्गाकडून काय शिकतात, निसर्गाचा काय देतो? निसर्गाचं असं आहे की तुम्ही जर निसर्गाला जपाल तर तो तुम्हाला जपेल। आता तुम्ही पाहताय नागपूरमध्ये किती बाढ आली आहे, कारण की हे अशामुळे की काय म्हणतो आपण त्याला, डेव्हलपमेंट सुरू आहे, झाडे कापणे वगैरे, त्यासाठीमुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत। पण जर आता इथं पहा, इथं किती छान निसर्ग आहे, निसर्गाला तुम्ही जपाल तर निसर्ग तुम्हाला जपेल, बस एवढंच। खरं तर आपण बघू शकतो की निसर्गाला तुम्ही जपलं तर निसर्ग तुम्हाला जपतो, असा संदेश सुद्धा पर्यटक देताना तिथं पाहायला मिळतात। निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला भरभरून आनंद मिळतो, अशी भावना जी आहे ते पर्यटक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, चिखलदरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।